मी संतोष पाटील, जिल्हाधिकारी सातारा। आज आपण निवेदन करतोय। 16वी भारताची जनगणना महाराष्ट्रामध्ये 1 मे 2026 पासून सुरू होते आहे। या जनगणनेचे प्रामुख्याने 2 टप्पे असणार आहेत। पहिल्या टप्प्यामध्ये घरगणना आपण करतोय। पहिल्या टप्प्यामध्ये 2 भाग असणार आहेत। 1 मे ते 15 मे या कालावधीमध्ये जिल्ह्यातील सर्व नागरिकांना स्वयं नोंदणीचा टप्पा उपलब्ध असणार आहे। 16 मे पासून 14 जूनपर्यंत शासनाच्या वतीने प्रगणक आपल्या घरी येऊन नोंदणी करणार आहेत। पहिल्या टप्प्यामध्ये पहिल्या भागामध्ये स्वयं नोंदणी करण्यासाठी सर्व नागरिकांना भारत सरकारने जनगणनेसाठी जे पोर्टल तयार केलेलं आहे त्या पोर्टलवर https://se.census.gov.in पोर्टलवर गेल्यानंतर आपल्याला 3 प्रश्न विचारले जाणार आहेत। आपल्या नाव, आपला मोबाईल क्रमांक आणि आपला पिन कोड याद्वारे आपलं रजिस्ट्रेशन आपल्याला करता येईल। OTP येईल आणि त्याद्वारे रजिस्ट्रेशन करता येईल। प्रगणकाद्वारे जे प्रश्न विचारले जाणार आहेत ते सगळे प्रश्न आपल्याला याद्वारे उपलब्ध होतील। त्या प्रश्नाची उत्तरं आपल्याला नोंदवायची आहेत आणि या प्रश्नांची उत्तरं नोंदवल्यानंतर 11 डिजिट किंवा 11 आकडी एक सेन्सस कोड आपल्याला येणार आहे। तो सेन्सस कोड आपण आपल्याकडे नोंदवून ठेवावा, योग्य ठिकाणी सेव्ह करून ठेवावा, जेणेकरून 16 तारखेनंतर ज्यावेळेस आपल्याला प्रगणक घरी भेट देण्यासाठी येणार आहेत त्या प्रगणकाला हा 11 आकडी संख्येचा सेन्सस कोड आपल्याला उपलब्ध करून द्यायचा आहे। तो सेन्सस कोड आपण उपलब्ध करून दिल्यानंतर आपण नोंदवलेली माहिती प्रगणकाच्या ॲपमध्ये आपोआप येईल आणि मग ती आपण कन्फर्म केल्यानंतर जनगणनेच्या ॲपमध्ये सेव्ह होणार आहे। त्यामुळे मी आपल्याला सर्वांना विनंती करतो की 1 मे पासून सुरू होणाऱ्या या जनगणनेमध्ये स्वयंघोषणेद्वारे आपण सहभागी होऊ शकता आणि 16 मे पासून 14 जूनपर्यंत प्रगणकाद्वारे आपण सहभागी होऊ शकता। आपण दिलेली माहिती भारत सरकारद्वारे जे नियोजन करण्यात येतं, ज्याच्यामध्ये रोजगार, शिक्षण किंवा भौतिक सुविधा देण्यासाठी जे प्लॅनिंग केलं जातं त्यासाठी उपयोगी येणार आहे।